मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जर आपल्याला डिझाईनमध्ये प्लॅस्टिक प्रोडक्ट इंटिरियर डिझाईन, एक्सटेरियर डिझाईन या मोल्ड डिझाईन किंवा प्लॅस्टिक ऑटोमोटिव्ह डिझाईन, पार्ट डिझाईनमध्ये जर करिअर करायचे तर त्यासाठी तुम्हाला स्किल आणि नॉलेज गेन करायचे, त्यासाठी तुम्हाला रिसोर्सेस काय काय आहेत आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. त्यापैकीच एक रिसोर्स आहे आपलं यूट्यूब चॅनल. तर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे प्लॅस्टिक प्रोडक्ट ऑटोमोटिव्ह इंटिरियर एक्सटेरियर ट्रिम्स मोल्ड डिझाईन याच्या इंट्रोडक्शन रिगार्डिंग. आपण पाहणार आहे आज इंट्रोडक्शन्स, म्हणजे नेमका आपला की रोल काय असेल जेव्हा आपण जॉब करू किंवा जॉबसाठी अप्लाय करू, किंवा आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आणि रोल्स काय असतील, जेणेकरून आपल्याला क्लिअर होईल की आपल्याला कोर्समध्ये काय कव्हर करायचे किंवा आपल्याला काय लेवलचं नॉलेज पाहिजे आणि कोणतं नॉलेज पाहिजे एक्झॅक्ट. सर्वच्या सर्व गोष्टी तर आपण करणार नाही. कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक डोमेनमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. प्रत्येक डिपार्टमेंट त्यांचं काम करत असतात. आपण एका डिपार्टमेंटचा एक भाग असणार आहे, तर तो नेमका कुठला असणार आहे ही जर आयडिया आपल्याला क्लिअर असेल तर त्यानुसार आपण तयारी करून तेवढंच फोकसली करून आपण ते बेस्ट आउटपुट आपल्याकडून देऊ शकतो कंपनीसाठी आणि जॉबसाठी. तर आपण पाहणार आहे की डिझाईनमध्ये की रोल आपला कुठं असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी बेसिक इम्पॉर्टंट आहेत. आपला जो रोल असणार आहे त्याच्या अगोदर जो काम करतो आणि तो आपल्याला इनपुट देतो, ते इनपुट कसं येतं, कुठून येतं आणि आलेलं इनपुट राईट आहे की रॉंग आहे, किंवा त्यात काय इश्यू आहेत किंवा मिस्टेक आहेत किंवा प्रॉब्लेम आहेत, ते आपल्याला समजले पाहिजे. आणि आपण जे काम करतो ते आपलं जे आउटपुट असेल त्याच्यावरती कोणतरी काम करणार आहे पुढे जाऊन, तर त्यांना आउटपुट देते वेळेस आपल्याकडून राईटच गेलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे आपण. तर ते राईट जाईल कधी, जर आपल्याला नॉलेज असेल की आपल्या पुढचा यावरती काय काम करणार, तरच तर आपण ते राईट देऊ. नाही तर आपल्याकडून काहीतरी मिस्टेक जातील पुढं, तो परत आपल्याला रिवर्ट करेल, परत आपण त्यावरती काम करणार, आणि ही जर चेन कंटिन्यूअस चालत राहिली तर आपल्या एक्सपिरियन्सचा किंवा आपल्या नॉलेजचा काही एक उपयोग नाही. तर महत्त्वाच्या दोन गोष्टी बघायच्या आपल्याला. आपला की रोल, तीन गोष्टी. आपला की रोल पहिलं, त्यानंतर आपल्या अगोदर कोण काय काम करतं, आपल्याला इनपुट कसं येतं, आपण काय काम करतो, आणि आपलं आउटपुट दुसऱ्यासाठी इनपुट म्हणून जे जातं ते कसं राईट गेलं पाहिजे. तर मित्रांनो, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीजमध्ये काम करण्यासाठी किंवा प्लॅस्टिक प्रोडक्ट डिझाईनमध्ये काम करण्यासाठी सगळ्यात मेजर रोल आहे आपण काम करणार आहे बी साईड सरफेसवरती. आपण स्पेशली पाहतोय इंटिरियर डिझाईन या एक्सटेरियर डिझाईन प्लॅस्टिक ऑटोमोटिव्ह पार्टमध्ये. तर त्यासाठी आपण काम करणार आहे बी सरफेससाठी. तर आपल्याला एक इनपुट येतं, ते इनपुट काय असेल आणि ते कसं येतं, कसं चेक करायचं, या गोष्टी आपण पाहूयात. तर त्यामध्ये गोष्टी अशा की पहिल्यांदा जेव्हा पण आपली कारचा कन्सेप्ट येतो किंवा कुठल्याही MNC कंपनीला किंवा मोठ्या कंपनीला गाडी लॉन्च करायची असते, तर ते मार्केट सर्वे करतात वेगवेगळ्या बेसिसवरती, प्राईस बेसिसवरती, फीचर बेसिसवरती, सेफ्टी बेसिसवरती, स्टाईल, लुक, ॲस्थेटिक लुक, कम्फर्टनेस, सराउंडिंग कंडिशन्स, करंट ट्रेंड इन मार्केट, त्यानुसार गाडी डिझाईन करण्यासाठी स्केचिंग केलं जातं. म्हणजे स्केचिंग होतं त्यासाठी टेक्निकल टीम असावी असा काही भाग नाही. त्यासाठी आर्ट, क्रिएटिव्ह लोक, इमॅजिनरी पॉवर ज्यांची हाय आहे किंवा जे इनोव्हेटिव्ह थिंकिंग करतात असे लोक स्केचर्स बनवतात. नंबर ऑफ स्केचर्स बनवतात. अराउंड 3,000 to 4,000 स्केचेस जेव्हा जाऊन बनतात, जे तुम्ही बघताय स्क्रीनवरती सेम टाईपमध्ये वेगवेगळे. तर त्यातून 8 ते 10 स्केचेस सिलेक्टिव्हली रँडमली सिलेक्ट केले जातात, जे बेस्ट असतील आउट ऑफ 300 to 400. आणि सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट सांगतो की आपले जी कार डेव्हलपमेंट किंवा लॉन्चिंग प्रोसेस किंवा इन बिटवीन दॅट प्रोसेस असती तर 3 to 4 year असते मिनिमम, फ्रॉम स्केचर्स टू कार लॉन्चिंग. त्यासाठी बरेच स्टेजेस असतात. त्या स्टेजेसचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघतोय की आपल्याला इनपुट काय येतं, कारण आपला की रोल काय असणार आहे आणि आपण आउटपुट काय देणार आहे. तर स्केचर्समधून जे सिलेक्ट होतात नंबर ऑफ 1000 स्केचेसमधून, त्या स्केचर्सचे प्रोटोटाईप बनवले जातात. मग प्रोटोटाईप बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण मेजरली पद्धत वापरली जाते ती असती क्ले मॉडेलिंग.
क्ले मॉडेलिंग केलं जातं पार्टचं. हा असतो इंडस्ट्रियल क्ले. तो हाय डिग्री टेम्परेचरवरती हीट केला जातो, नंतर त्याला कूल करून तो सॉफ्ट होतो, म्हणजे आपण त्यावरती काम करू शकतो. तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये की तो काहीतरी कुठली तरी डायनामिक लाईन काढतोय पार्टवरती, त्या क्लेवरती. तर अशा प्रकारचं एक मॉडेल तयार केलं जातं, जे आपलं स्केचर आहे त्या स्केचरला रिॲलिटीमध्ये आणण्यासाठी, फ्रॉम इमॅजिनेशन टू रिॲलिटी और फिजिबिलिटी, आपण एक क्ले मॉडेल तयार करतो. हे आपलं बनलेलं आहे क्ले मॉडेल. या क्ले मॉडेलपासनं आपण सरफेसेस एक्स्ट्रॅक्ट करतो. आता हे जे बनलं क्ले मॉडेल, या क्ले मॉडेलवरून तुम्हाला एक 3D फिजिबल पार्ट भेटतो. त्यावरून तुम्ही सरफेसेस एक्स्ट्रॅक्ट करता. कारण तुम्ही ॲज अ स्केचरवरून जर डायरेक्ट सरफेसिंगला गेले तर त्याचं लुक काय भेटेल आपल्याला, किंवा ती किती फिजिबल आहे, किंवा जसं स्केचमध्ये दिसतंय त्या लेवलला फिजिकली पण ते आहे का सुटेबल, हे गोष्टी चेक होतात. मग त्यापासनं सरफेसेस एक्स्ट्रॅक्ट केले जातात, जे की हे स्लाईड असेल. समजा आपण 3D आपल्याला स्केच भेटले, स्केचपासून आपण क्ले मॉडेलवरून प्रोटोटाईप बनवलेले, प्रोटोटाईपवरून हे सरफेस एक्स्ट्रॅक्ट केले जातात, स्कॅन केले जातात. हे सरफेस भेटतात आपल्याला. हे 0 थिकनेस सरफेस असतात, यांना आपण ए सरफेस स्टाईल बोलतो. मग हे 0 साईज सरफेस असतात आणि रफ सरफेस असतात. हे यापासनं आपण बनवतो बी सरफेस. मग आता बी सरफेस बनवण्याच्या अगोदर आपल्याला जो हा सरफेस मिळतो, हा सरफेस स्प्लिट केलेला असतो वेगवेगळ्या ठिकाणी. समजा हा डोअरचं सेक्शन आहे, तर हा डोअरमध्ये स्प्लिट केलेला असणार, याचे भाग बनवले जातात छोटे छोटे. समजा हा बोनेट आहे तुमचा, तर हे बोनेटला स्प्लिट केलेला असेल. हा तुमचा विंडशिल्ड आहे, तर विंडशिल्ड स्प्लिट केला असेल. हा तुमचा ए पिलर आहे, तुमचा डी पिलर आहे, सी पिलर आहे. जे पण भाग असतील ते स्प्लिट करून तुम्हाला पुढं पाठवले जातात, जो त्या प्रोजेक्टवरती काम केलं जातं. मग याचे प्रोजेक्टमध्ये डिवायडेशन होतं की डोअरवरती कोण काम करेल, कोणी DP वरती काम करेल, कोणी CC वरती काम करेल, कोणी पिलरवरती करेल, कोणी रूफ हुड जे पार्ट असतील त्यावरती काम करेल, किंवा कोणी एक्सटेरियरवरती काम करेल, बंपर जे पण गोष्टी असतील ती. तर तो एक प्रोजेक्ट असतो, कंप्लीट पॅकेज असतं. त्यासाठी वेगवेगळे टीम असतात, की इंजिनिअरिंगची टीम असते ॲनालिसिससाठी, तुमचं क्राफ्टमॅनशिप म्हणून एक टीम असते. ते सर्व गोष्टी डिसाईड करतात. त्यानुसार तुम्हाला भेटतो ए सरफेस. ए सरफेस भेटल्यानंतर तुम्हाला तुमचा रोल आहे बी सरफेस. आता इथं बघायचं आपल्याला की आपल्याला काय, आपलं काम कुठं असणार आहे. आपलं काम इथं असणार आहे. याच्या अगोदरचं काम वेगळं सेक्शन असेल, वेगळं डिपार्टमेंट असेल, वेगळ्या गोष्टी होती. इथं आपला की रोल असेल, आपण काम या गोष्टीवरती करणार आहे बी साईड सरफेसवरती. आपल्याला ए सरफेस भेटलेलं आहे स्प्लिट करून. हे जे असेल आपलं, हा जो असेल ए सरफेस पूर्ण गाडीचा, त्यामधला हा आपल्याला डोअरचा सेक्शन स्प्लिट करून दिलेला आहे, जो की हा असेल. याच्या अपोजिट साईडला आपल्याला काम करायचं आहे, म्हणजे बी सरफेसला हा 0 सरफेस थिकनेस असेल जेव्हा येईल तेव्हा. मग जो सरफेस आला आहे त्याच्यामध्ये मिसिंग सरफेस आहे का, ट्विस्टेड सरफेस आहे का, त्याची टँजन्सी कर्वेचर मॅच आहेत का, किंवा तो कुठं क्लिअर होत नाही का, ड्राफ्टसाठी ड्राफ्ट ॲनालिसिस, किंवा त्यावरती टेक्स्चरिंग काय येणार आहे, किंवा पुढं जाऊन त्याची असेंब्ली कशी होणार आहे, असेंब्लीला त्याला फीचर कुठले वापरायचे, त्याचा गॅप, फ्लश, क्लिअरन्स काय असेल, काय ठेवला पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्याला डिसाईड करायच्या. त्यासाठी आता तुम्हाला इथे जे कलर दिसते ब्ल्यू आणि स्काय ब्ल्यू, तर याच्यामध्ये हे वेगवेगळे पार्ट आहेत. किंवा हे स्पीकर ग्रिल आहे, जे पण आपण व्हेकलमध्ये बसल्यानंतर तुम्ही पाहिले असाल की इथे स्पीकर ग्रिल असतो, जिथं आपला साऊंड माउंट केलेला असतो. हा तुमचा हे बी साईड आहे, अपोजिट साईड आहे, जे आपण बघतो एस्थेटिक त्याच्या अपोजिट साईड. हे तुमचं बॉटल होल्डर, पेपर होल्डर असतं. इथं तुमचा आर्मरेस्ट असेल, इथं तुमचं हँडल असेल. ह्या गोष्टी सर्व डोअरवरती असतील. तर याच्यानुसार आपल्याला बी सरफेस डिझाईन करायचं. त्यासाठी आपल्याला काय काय डिसाईड करावं लागेल की, आणि कधी पण सिंगल पार्ट कधी डिझाईन होत नाही. याचा तुम्हाला एक इन्व्हायरमेंट पार्ट भेटेल. आपल्याला पार्ट ज्या पार्टवर माउंट होतो, किंवा दुसरा पार्ट आपल्या पार्टवर माउंट होतो, असे सर्व पार्ट तुम्हाला दिले जातील. त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे की पार्टची असेंब्ली पण झाली पाहिजे, पार्ट मॅन्युफॅक्चरिंग झाला पाहिजे, आणि पार्ट ॲज पर रिक्वायरमेंट असला पाहिजे पूर्ण गोष्टी. त्यामध्ये तुम्हाला फिक्सेशन, लोकेटर, रिप, थिकनेस, गजेट्स, त्याचे इंटरफेस, सरफेसेस, गॅप, फ्लश, क्लिअरन्स, ज्या पण गोष्टी आहेत ते तुम्हाला स्वतःला डिसाईड करायचे आहेत.
मग त्यासाठी काय काय हवं आहे तुम्हाला, एक तर तुम्हाला मटेरियल सिलेक्शन माहीत पाहिजे की हा पार्ट कुठल्या मटेरियलमध्ये बनतो, याचं पुढं जाऊन मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं किंवा मोल्डिंग प्रोसेस कुठली वापरली जाते ही माहीत पाहिजे. मग याचा मोल्ड टूल कसा बनतो जेणेकरून तो मोल्डिंग होऊन परत पार्ट मॅन्युफॅक्चरिंग होईल, किंवा मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर याच्यावर असेंब्लीसाठी कुठली मेथड वापरली जाईल, की वेल्डिंग आहे, वेल्डिंगचे बरेच टाईप आहेत, व्हायब्रेशन वेल्डिंग आहे, स्पिन वेल्डिंग आहे, तर वेल्डिंग कुठलं वापरलं जाईल ते माहिती पाहिजे, किंवा स्क्रू करताय किंवा क्लिप लावताय किंवा बोल्टिंग आहे किंवा रिबिटिंग आहे, तर ती कुठली मेथड आहे ती कशी केली जाईल, या सर्व गोष्टींचं तुम्हाला नॉलेज असेल, त्याच्या स्टँडर्डनेस माहीत असतील तर नंतर तुम्ही ते डिझाईन करू शकणार. मग त्यासाठी तुम्हाला टाईप ऑफ फीचर कुठले आहेत, स्नॅप आहे, आपलं स्क्रू बॉस आहे, डॉग हाऊस कशासाठी वापरतात, त्याची हाईट वाढवण्यासाठी, तर ती हाईट का वाढवावी लागते, का कमी करावं लागते, इम्प्रेशन डिप्रेशन काय आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण डिसाईड करणार, प्लेस करणार ॲट थिअरॉटिकली आणि कॅडमध्ये पण. कॅडमध्ये म्हणजे तुम्ही जर कटिया वापरत असाल कटिया, इनिग्राफिक्स वापरत असाल इनिग्राफिक्समध्ये, आणि त्यानुसार त्या गोष्टी तुम्ही सगळ्या प्लेस करणार, पार्ट कंप्लीट पॅकेज तयार करणार, त्याची PPT तयार करणार आणि ते रिप्रेझेंट करणार टीम लीडरला किंवा कस्टमर्सनी, आणि तो पुढं जाऊन मॅन्युफॅक्चरिंगसाठी जाणार. तुमचा पार्ट ओके फिजिबिलिटीनुसार आणि त्यात तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगचे कन्सिडरेशन घेतलेले, तर त्याचं पुढं जाऊन मोल्ड बनणार. हा असेल त्या पार्टचा मोल्ड. आता तुम्ही जर हा बघताय लोअर डोअर ट्रिम हा पार्ट आहे, आपण पार्टचे नाव पाहणारच आहोत. हा लोअर डोअर ट्रिम जो आहे तो याचा मेन पार्ट आहे, त्याच्यावरती हा बाकीचे पार्ट असेंब्ली झालेली, हे तुम्हाला जर दिसत असतील तर हे वेल्डिंग प्रोसेस वापरली जाते यासाठी. स्पेशली या पार्टसाठी बोलतो मी, प्रत्येक पार्टसाठी वेगळे असणार आणि 2पेक्षा जास्त पण पार्ट सेम फीचर्स थ्रू असेंब्ली होऊ शकतात, तर त्याचा पुढे जाऊन मोल्ड बनणार. मग मोल्डसाठी काय रिक्वायरमेंट असतात व्हाईल डिझायनिंग पार्ट हे आपल्याला अगोदरच माहीत पाहिजे, तर तुम्ही जाऊन पुढं मोल्ड व्यवस्थित बनणार. त्यासाठी काय लागतं आपल्याला, पार्किंग लाईन डिसाईड केलं पाहिजे, टूलिंग लाईन डिसाईड केलं पाहिजे, त्याचा ड्राफ्ट अँगल डिसाईड केला पाहिजे, तुमचं टेक्स्चरिंग आहे तर टेक्स्चरिंग पाहिजे, किंवा तुमचा कुठला पॅटर्न आहे, कुठलं रफनेस वापरताय, या सर्व गोष्टी डिसाईड पाहिजे. पार्किंग लाईन व्हिजिबल सरफेसला पाहिजे का की हिडन सरफेसला पाहिजे, या सर्व गोष्टी डिसाईड करून तुम्ही पुढं देणार, तर पुढं जाऊन त्याचा टूल बनेल. हा बनेल मोल्ड, याला बोलतात इंजेक्शन मोल्ड. फॉर इंजेक्शन मोल्डिंगसाठी हा मोल्ड बनेल. हा पुढं जाऊन इंजेक्शन मोल्डिंग मशीनवरती लागेल आणि यात मटेरियल इंजेक्ट झाल्यानंतर आपला पार्ट बनेल. तर याच्यानंतर असेल प्रोसेस कुठली, प्लॅस्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन. आपला पार्ट बनला, हा असेल इंजेक्शन मोल्डिंग मशीन. समजा हा जो सेक्शन दिसतोय तुम्हाला मोल्ड, जे मी इथे एक्सप्लेन केले की हा मोल्ड इथे जाऊन लागेल मशीनवरती, तर हा मोल्ड असेल. या मोल्डच्या मध्ये आपला पार्ट असेल, त्याचं रिप्लिका ऑफ पार्ट असेल, मिरर इमेज असेल, जे की मटेरियल इंजेक्ट झाल्यानंतर आपल्याला कंटिन्युअस भेटायला लागेल मास प्रोडक्शनसाठी. तर तुम्हाला आता इथपर्यंत येण्यासाठी काय काय नॉलेज रिक्वायर्ड होतं, की तुम्हाला ए सरफेस येतो, त्याचं तुम्हाला तो राईट आला आहे की नाही आला आहे, त्यावरती कुठले फीचर फिक्सेशन टाकायचं की नाही हे सगळं डिसाईड होईल. त्यानंतर तुम्ही तो पार्ट बनवाल ॲज पर युअर एक्सपिरियन्स नॉलेज किंवा टीम लीडरच्या गायडन्सखाली. त्यानंतर तुम्हाला फिजिबिलिटी टूलिंगची माहीत पाहिजे, त्यानुसार तुम्ही पार्टिंग लाईन आणि टूलिंग लाईन डिसाईड करणार, पुढे जाऊन त्याचा मोल्ड बनणार आणि मोल्ड येऊन प्लॅस्टिक मोल्डिंगसाठी लागेल. तुम्हाला प्लॅस्टिक मोल्डिंगचं पण नॉलेज असलं पाहिजे. कशासाठी, तर तुम्हाला त्याच वेळेस ज्यावेळेस पार्ट डिझाईन करतात त्याच वेळेस तुमच्या लक्षात येईल की मी पार्ट डिझाईन करतोय तर याला गेट पॉईंट कुठून द्यावा लागेल, किती गेट द्यावं लागतील, याला त्या रनरचा मार्क येईल की नाही, कुठला हॉट रनर वापरावं लागेल, कोल्ड रनर वापरावं लागेल, मोल्ड माझा लिफ्टरचा बनेल की साईड कोरचा बनेल, मोल्डमध्ये कॉम्प्लिकेशन किती बनतील, ह्या गोष्टी सर्व आपल्याला माहीत होतील त्याच वेळेस जेव्हा आपल्याला नॉलेज असेल टूलिंगचं आणि मोल्डिंग प्रोसेसचं, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं. तर त्यासाठी हे नॉलेज पण आपल्याला घ्यायचं आहे. मग हे असेल मोल्डिंग प्रोसेस, जिथं की तुमचं ग्रॅन्युअल रॉ मटेरियल मिळेल, जे पण आपलं असेल PCABS असेल, PP असेल, HDP असेल, LDP असेल, या सॅबिकचं PBT असेल, कुठलं पण मॅन्युफॅक्चरिंग मेक ग्रेड खूप सारी व्हरायटी आहेत आपल्या रिक्वायरमेंटनुसार, प्रोडक्टच्या एंड यूजनुसार. त्यामध्ये UV आहे, अल्ट्रासॉनिक ऑइल, किंवा तुम्हाला जर प्लेटिंग करायचं ते बेस वापरतात, किंवा तुम्हाला पुढे जाऊन पेंटिंग करायचं आहे किंवा कोटिंग करायचं आहे, हार्ड कोटिंग करायचं आहे, त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात. त्या आपण पुढं 1 by 1 लेक्चर थ्रू बघणारच आहोत.
तर त्यासाठी तुम्हाला प्लॅस्टिक नॉलेज, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग नॉलेज, पोस्ट मोल्डिंगचं ऑपरेशन्स कुठले त्याचं नॉलेज हवं आहे, आणि फायनल असेंब्लीचं नॉलेज हवं आहे किंवा असेंब्ली टेक्निक कुठली. तर ह्या ऑफरमध्ये तुमचं ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये मटेरियल येणार, ते हीट होणार, मेल्ट होणार, मोल्डमध्ये इंजेक्ट होणार आणि इंजेक्ट होऊन कूल होऊन पार्ट तुमचा भेटणार तुम्हाला फायनल. तर त्यामध्ये श्रिंकेज व्हॅल्यू आहे की श्रिंकेज व्हॅल्यू काय घेतलं पाहिजे, मोल्ड फ्लो ॲनालिसिसच्या गोष्टी आहेत त्या काय असतात, पार्ट बनल्यानंतर पुढं जाऊन तुमचं त्याला रिलेशन गेजवरती चेक केलं जातं ते आहे, किंवा पार्टचे डिफेक्ट कुठले येणार आहेत पुढं जाऊन. कारण काय होतं, तुम्ही जेव्हा पार्ट डिझाईन करता इथं तुम्ही जे पण बी सरफेसला ज्या पण गोष्टी किंवा फीचर्स ॲड करता त्याचा इम्पॅक्ट तुमचा ए स्टाईलवरती होतो, म्हणजे ए सरफेस ॲस्थेटिक सरफेसवरती. तर तो आला नाही पाहिजे. म्हणजे पार्टला पुढे जाऊन डिफेक्ट काय येणार आहेत की सिंक मार्क काय आहे, वारपेज काय आहे, हाफ शॉट, बर्न मार्क, ज्या पण गोष्टी आहेत त्या आपण सर्व क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुमचा पार्ट आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग ओके बनला पाहिजे. तर मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर तुम्हाला हा फायनल पार्ट भेटेल. जेवढ्या कलरमध्ये दिसत आहेत पार्ट ते वेगवेगळे पार्ट आहेत. हे आफ्टर असेंब्ली तुम्हाला डोअर दिसेल, जे की आपण गाडीमध्ये बसल्यानंतर आपल्याला जो दिसतो सेप तो हा आहे. पण आपला रोल जो असणार आहे या कोर्समध्ये किंवा या जॉबवरती किंवा या वर्किंगवरती तो असेल हा वाला, की तुम्हाला बी सरफेस डिझाईन करायचं फ्रॉम 0 थिकनेस सरफेस, ओनली अ सिम्पल स्टाईलपासून. तर हे बनेल तुम्हाला. हे पार्ट आपल्याला बनवावं लागतील. आता समजा तुम्हाला जर पूर्ण गोष्टीचं नॉलेज आहे, प्लॅस्टिक मटेरियलबद्दल, तुम्हाला ए सरफेस स्टाईल कशी भेटते त्याबद्दल, तुमच्यासोबत ॲनालिसिस, क्राफ्टमॅनशिप किंवा टूल इंजिनियर जो काम करतो त्याबद्दल, तुम्हाला इनपुट कसं येतं, त्याचे लोकेशन्स पॉईंट, मास्टर सेक्शन काय असतो किंवा ॲनालिसिस कसं केलं जातं, क्लॅश ॲनालिसिस काय असतं, ड्राफ्ट ॲनालिसिस काय असतं, या सर्व गोष्टी जेव्हा क्लिअर असतील तेव्हा तुम्ही जाऊन पुढं राईट पार्ट बनवणार आणि इंडिपेंडेंटली बनवणार विदाऊट एनी हेल्प. गायडन्स रिक्वायर्ड असेल एक हायर लेवलला, पण पूर्ण लेवलला जर गायडन्स असेल तर त्यासाठी काही यूज नाही. तुम्हाला त्या लेवलचं नॉलेज पाहिजे जेणेकरून तुम्हाला कंटिन्युअस गायडन्सची गरज नाही बसली पाहिजे. तुम्ही इंडिपेंडेंटली पार्ट डिझाईन केला पाहिजे आणि तो पुढे जाऊन मॅन्युफॅक्चर झाला पाहिजे. ह्या गोष्टी असतील. आणि तुम्हाला जर खूप चांगलं नॉलेज आहे टूलिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगचं तर तुम्ही सजेस्ट करू शकता जे तुम्हाला ए सरफेस स्टाईल येईल किंवा मास्टर सेक्शन येईल की त्यामध्ये काय चेंजेस झाले पाहिजे किंवा दिले पाहिजे. ॲज अ एक्सपिरियन्स लेवलनंतर त्या होणाऱ्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी आपण या कोर्समध्ये बघणार आहे. आपण 3 गोष्टी पाहिलेल्या आहेत आज इम्पॉर्टंट. तेवढं फक्त बुलेटिन्स पाहू आपण काय आहेत की पहिलं तुम्हाला इनपुट येणार आहे, ते इनपुट कसं येतं, कुठून येतं, कसं जनरेट होतं, आणि जे इनपुट जनरेट झालं आहे आपल्याला भेटले ते राईट भेटले की नाही भेटले हे क्रॉस चेक करायचं. त्याचे एक थंब रूल आहेत काही किंवा त्याचे काही टॉपिक्स आहेत, काही पॉईंट्स आहेत, आपण ते पाहणार आहोत की ते कसं चेक करायचं. ते चेक केलं की तुम्ही एक PPT रिप्रेझेंटेशन बनवली पाहिजे, ती तुम्ही तुमच्या सिनियरला या कस्टमरला रिप्रेझेंट केलं पाहिजे की मला हे इनपुट भेटले, यामध्ये हे इश्यू आहेत, हे पॉईंट मला क्लिअर करून हवे. हे कधी माहिती होईल तुम्हाला ज्याबद्दल तेव्हा माहिती असेल तर मग ते क्लिअर झाल्यानंतर तुम्ही ॲक्च्युअल वर्क करणार. वर्क करण्यासाठी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग फिजिबिलिटी, टूल फिजिबिलिटी, या पार्टचे असेंब्ली मेथड, असेंब्ली टेक्निक ह्या गोष्टी माहिती पाहिजे किंवा पार्टचे डिफेक्ट्स ऑल ओव्हरऑल गोष्टी माहीत पाहिजे. तेव्हा तुम्ही पार्ट डिझाईन करणार. पार्ट तुमचा डिझाईन फायनल झाला की तुम्ही ते डाटा सेंड करणार पुढच्या डिपार्टमेंटसाठी, म्हणजे टूलिंगसाठी, मोल्ड डिझाईनसाठी किंवा मोल्ड मॅन्युफॅक्चरिंगसाठी. तर तो डाटा राईट डिझाईन करण्यासाठी तुम्हाला पार्टिंग लाईन डिसाईड करावं लागणार आणि तुमची टूलिंग लाईन. तर त्यासाठी आणि तुमचा ड्राफ्ट जे पण असेल पार्ट क्लिअर पाहिजे किंवा मोल्ड तुमचं कसं बनणार आहे, किती टाईप ऑफ लिफ्टर येणार आहेत किंवा स्लायडर येणार आहेत, ह्या पण गोष्टी क्लिअर पाहिजे. तर त्यानुसार या 3 गोष्टी तुम्हाला मस्ट आहेत ॲज अ प्लॅस्टिक प्रोडक्ट डिझायनर काम करण्यासाठी किंवा तुम्ही इंटेरियर एक्सटेरियर पार्टवरती जर डिझाईन करताय त्यासाठी. तर त्या गोष्टी आपण 1 बाय 1 कवर करणार आहे. तर आय होप तुम्हाला ही गोष्टी समजल्या असतील. काही इश्यू असेल तर मला कमेंट करा, मी नक्की त्या तुम्हाला फीडबॅक देण्याचा प्रयत्न करेन. तर आपल्या रिफॉर्म कॉर्पोरेशन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं आपण जर स्टार्टिंगमध्ये इथून पुढचे 1 बाय 1 लेक्चर मी पूर्ण कोर्स कवर करणार आहे, तर बेल आयकॉन दाबा, ऑल नोटिफिकेशन मिळतील तुम्हाला. आणि आपलं नेक्स्ट लेक्चर असेल इंट्रोडक्शन टू प्लॅस्टिक्स, म्हणजे प्लॅस्टिक बेसिक्स मटेरियल. थँक्यू.